व्हा, संघर्ष करा. त्याच्यामुळं काय होईल, कारण शिक्षण हे वागणीचं दूध आहे म्हणतात, आणि हे दूध तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या शिक्षणाचा हा उपयोग आहे. जरी सर्व्हिस नाही लागली तरी हे दूध आपण ज्यांना पाजू, काही पचवतील काही वगतील, पण नक्की त्यांचा या व्यवसायात धंद्यात आवश्यक फायदा होता. म्हणून सगळ्यांना आता संकल्प करा की आपल्या लेकराला शिक्षण जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करू. किती गरिबी असली घाण असली तरी जिद्द सोडू नका. आता या दुकानाची संकल्पना मीच मांडली होती अगोदर. 2-3 वर्षापूर्वी मी साहेबराजाला म्हणलो होतो, घर खाली आहे काहीतरी कर. तेव्हा मनात त्यांनी घेतलं आणि 14 ऑक्टोबरलाच ओपनिंग होती, पण काय कारणास्तव थोडे 2-3 दिवस लांबवले. आणि सध्याचा काळ असा आहे, म्हणजे आम्ही ऐकायचो बालपणी, माझा आजा सांगायचा शेती ही उत्तम आहे, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कठीण नोकरी म्हणायचा. पण आता चित्र बदललं आहे, आता उलट झालं आहे. आता उत्तम नोकरी आहे, मध्यम व्यापार आहे आणि शेती कठीण झाली. पाहिलं ना आपण कसा दुष्काळ पडायला, 1 वर्ष ओला 1 वेळेस कोरडा. त्यामानाने पुन्हा उत्पन्न जे होतंय त्याला भाव नाही. तिकडून घेणारा जे माल आहे आपण ते जास्त किमतीत घ्यावं लागतंय आणि विकायचा कमी किमतीत, असं चित्र आहे. म्हणून देशामध्ये बेकारी वाढत चालली आणि नोकरीसाठी खाजगीकरण व्हायला. त्या खाजगीकरणामुळं आपली समस्या जास्तच बिकट होत चालली. म्हणून जास्तीत जास्त तरुणानं महिलांना उद्योगाकडे कसं वळता येईल याच्याकडे लक्ष द्या. महिलांना पण आता हे रोजगार तर हेच चालू, पण यासोबत एक जोड व्यवसाय म्हणून काही पापड उद्योग करायचा, कोणा काही वेगवेगळे काहीतरी उपक्रम करून पुढे जायचा मार्ग शोधायचा. म्हणून आता ही संकल्पना ज्याने तयार केली. आता याच्यासाठी मी छोटंसं उदाहरण देतो. व्यापार आणि एक शेतकरी याच्यामध्ये काय फरक आहे आणि कसं चित्र आहे सांगायचा प्रयत्न करतो. एक शेतकरी आहे, त्याने काय केलं, शेतामध्ये मेथीचीच भाजी टाकली 2 वाकाने, बरोबर आहे. त्या भाजीसाठी काय करावं लागतं, तुम्ही आपण सगळे शेतात काम करतो, निंदायचं, खत टाकायचं, त्याची दक्षता घ्यायची, डुकरापासून संरक्षण करायचं. एवढं करून त्यानं काय केलं, मेथीची भाजी या किती दिवस लागतात, कमीत कमी 1 महिना तरी लागतंय, आहे की नाही. म्हणजे एका महिन्यामध्ये त्यांची भाजी एकदम 2 वाकून उपटली आणि डायरेक्ट घेऊन गेला पिठामध्ये विकायसाठी शेतात, आपल्या भाजी मंडीमध्ये. मग काय झालं तिथं असं झालं की 5 मिनिटात ते बीट होतंय आणि सौदा होतंय. त्याला 500 रुपये आले त्या भाजी. तो खूप झाला शेतकरी, मला खूप फायदा झाला. 2 वाकानाचे 500 रुपये आले. एका व्यापाऱ्याने ते घेतली, व्यापाऱ्याने ती भाजी घेतली आणि तो सकाळी 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तो भाजी विकत बसला. तर त्याला त्या भाजीवर, शेतकऱ्याने आणलेल्या भाजीवर त्याला जवळपास 1200 रुपये झाले आणि 5-6 जुळे जाऊन घरी पण दिल्या. मग इकडे बघायला किती फरक आहे, दोघांमध्ये कशी तफावत आहे. शेतकऱ्याने खूप कष्ट केले, त्याच्यात खत बी टाकलंय, मेथीचं बी टाकलंय, संरक्षण केलंय, गुरापासून इतर प्राण्यापासून संरक्षण केलं आणि त्याला पैसे किती आले, 500 रुपये आले 1 महिनाभर त्याच्यावर कष्ट करून. आणि व्यापाऱ्यानं एकाच 8 तासामध्ये त्याच्यावर 700 रुपये कमवलेत. ही तफावत आहे व्यापाराची आणि शेतीची. आणि म्हणून म्हणलो मी, शेती ही कठीण आहे, बरोबर आहे की नाही, पटलं की नाही. मग असं होत चाललंय चित्र हे. आता या दोघांमध्ये काय कशामुळं फरक झाला हे, कारण शेतकऱ्यानं त्या भाजीकडं एका उत्पादनाच्या माध्यमातून बघितलं आणि व्यापारानं पैशाच्या बघितलं. त्यानं भाजी विकून 700 रुपये कमवले एका दिवसात. एवढे पैसे त्याच्यापेक्षा कमी याला एवढी मेहनत करून कष्ट करून फक्त 500 रुपये मिळाले. आणि म्हणून प्रत्येकानं हे व्यापाराच्या मागं लागलं पाहिजे. कोणता ना कोणता तरी व्यापार करायचा. आता व्यापार करायचा म्हणजे कोणता करायचा, तर व्यापार करताना आता करणं सांगितलं काय पाहिजेत, नम्रता पाहिजे, संयम पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. हे गुण व्यापाऱ्याच्या अंगी आणावं लागतात. अगोदर नम्रता, संयम हे 2 गुण महत्त्वाचे आहेत. हे विक्रीचे कौशल्य आहेत. पर्यंत जर एखादा माणूस चाललं त्या जेबीम घालायचा, कुणाला इतर जातं त्याच्याप्रमाणे त्याला वागायचं, ही धंद्याची कौशल्य आहेत. ही जर शिकली तर मग आपलं चालते हळूहळू. आणि धंदा म्हणलं की एकदम असं काय असं जास्त भरभराट होत नाही. त्यासाठी खूप चिकाटी लागते, जिद्द लागते. हे गुण ठेवायचे. आणि आता इथं समजा जे दुकान चालू आहे त्यांनी पण व्यवस्थित बरोबर चालवायचं. आता सरनं सांगितलं आळस करायचा नाही. आता उठलो 7 वाजता, गिऱ्हाईक आले तर साखऱ्या पत्तीने आपण इथं हजरच नाही, असं जमणार नाही, आहे की नाही. चिकाटी बरोबर व्यवस्थित लक्ष, कोणतं सामान आहे काय. आता इथं काही लहान लेकरू नाही कोणी. आमच्या घरी दुकान होतं, आठवते का तुम्हाला, मी लहान होतो. मी लहान असताना ते गोड पदार्थ कोणतेच ठेवत नसेल दुकान, गप्पा सगळा मीच खाऊन घ्या. काय झालं त्याचा परिणाम आता भोगायलो, सगळे दात किडून चालले. आता त्याच्यामुळेच चालले. आता इथं ह्यात पोरं मोठाले आहेत चांगली, तसं काही करणार नाही, खाऊ द्या थोडंफार खातील, पण लॉस होणार नाही असं काही, आहे की नाही. आता शिक्षणाचं असावं असं काही नाही धंद्यामध्ये.
फक्त जिद्द, चिकाटी, संयम, प्रामाणिकपणा याचं जर ताजं उदाहरण पाहता असं आत्ताच्या आत्ता आपल्या जवळ समोर बसलेला माणूस आहे आमचा गौतम दादा. काही शिक्षण नाही, पहिलीच्या वर्गात पण गेलेले नाहीत, पण लाखोचा व्यवहार करतात. कारण त्याच्या अंगी चिकाटी, जिद्द. वय किती? एवढं वय असून पण जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा. 1 रुपया खेळत नसताना मी स्वतः सोबत गेलो, लाखो रुपयाचा माल घेतात तिथे. तिथे काही नम्रता आहे, प्रामाणिकपणा आहे. असं जर केलं तर नक्की धंद्यामध्ये माणूस यशस्वी होत आहे. असं आहे धंद्यातलं गणित. आणि सर्वांनी प्रत्येक वेळा मी बबनला पण म्हणलो की नाही म्हणजे तिथं हॉटेल टाक म्हणलं, पण त्यासाठी मग ते गुण अंगीकारासाठी थोडंसं माहिती घ्यावं लागेल, पाहावं लागेल. आता दुसरं उदाहरण तुम्हाला असं देतो धंद्यातलं. मामा आपल्या गावामधले 2 भारत, लहाना भारत, मोठा भारत. त्यांनी काय केलं? हॉटेलचा व्यवसाय करू नये म्हणून काय गावलं मी, संयम, नम्रता, प्रामाणिकपणा हे गुण ज्याच्या अंगी असतील तोच माणूस या धंद्यात यशस्वी होतोय, नाही तर लॉस होते माणूस लॉस. आणि त्यांनी काय केलं म्हणजे यात्रा भरायला अंडा 1200 आपण काय करून दोघं मिळून हॉटेलात टाकून मस्त खिचडी भजी आहे की नाही, टाकली खिचडी भजी. हॉटेल 1200 मध्ये पहिली हॉटेल टाकली दोन्ही भारतनं. आम्ही गेलो त्या हॉटेलवर, पहिले हॉटेल टाकली आणि काय झालं, खिचडी बनवायची, भजे बनवायचे आणि काय म्हणायचा मोठा भारत लहान्या भारतला, तू खातो आधी का मी खाऊ आधी, असं व्हायचं. ते म्हणा मीच खातो, मग लय भूक लागली. मग आता खायची तिथं नाही, पडद्याच्या मागे जायचं, कारण गिरायक पाहिजे ना. मग ते त्याच्या प्लेटमध्ये नाही खायचं, आपली मोठी घरातली ओढायचा असा मस्त खिचडी भजे एवढी मोठी, पोट भरून बाहेर यायचं, जाय आता तू. अशा टायमामध्ये गिरायक निघून जायचं. त्यांच्याकडे ते धंद्याचं कौशल्य नव्हतं, पुढं त्याचं हॉटेल म्हणजे लॉस झालं. तसं हो देऊ नका, इथं सगळे शिकलेले आहेत. आणि बाईबद्दल जर सांगायचं असेल तर आमचे साहेबराव दादा बसतील, कधी नाही बसतील, पण बाई खरंच चांगली आहे. साक्षातच रमाई जरूर आहे की नाही, पाहायला तुम्ही तुमच्या डोळ्यानं शिकलेली आहे. असं या धंद्यासाठी मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांनी या प्रगती पथावर राहून आपलं दुकान पार पाडावं असं मी इच्छा व्यक्त करतो. एवढे बोलून माझे वाकडे तिकडे 2-3 शब्द संपले बस.